शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून सगळ्याचं स्वागत आहे। आणि चला सकाळी जी आहे पूजा वगैरे झालेली आहे, कारण सकाळी 5 वाजता उठले होते, कारण जायचं आहे महाराष्ट्रात नांदेडला लग्नाला। आणि सकाळी लवकर उठलं की नाही की सकाळची पारसे कामं जसं की आलू टोफे त्यांच्या जेवायची पण सोय लावून जावं लागते। चिवताई आहे त्यांना पण, जशी की आमची मनी मिळावे तिला पण दूध वगैरे सगळं टाकून जावं लागतं। त्याच्यामुळे कुठे जायचं म्हणलं की रात्र पण सगळं आवरून पटकन हे करावं लागते, रात्री उशीर होतो आणि सकाळी लवकर उठायचं आवरायचं, तर खूप अशी जर्नीची परेशानी होती। तर चला सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि इथूनच तयार होऊन चालले, कारण जे आहे गरमी खूप व्हायली आणि लग्नाच्या टाईमला आपण तिथं पोहोचत म्हणून तयार व्हायला पण टाईम भेटत नाही। तर सकाळी तयार झालेली आणि इथं जे ते कोंबड्यांना वगैरे तांदूळ टाकले, तर जसं की आपल्यात कोंबड्या आहेत त्यांना तांदूळ पण टाकले। तर चला आता निघलो, छोटंसं मंदिर आहे घराजवळ, त्याचं दर्शन घेऊन आता निघलेलं आहे पुढे। चला आमची जर्नी कशी आहे काय नाही ते पण तुम्हाला दाखवते। तर चला आता सकाळीच निघलेले, तर सकाळी जे आहेत बारशे कामं वगैरे सगळीकडे चालू आहेत आणि सकाळचं वातावरण इतकं थंडगार आहे की नाही, कारण सगळीकडं जे आहे की नाही आबाळ आलेले। चला आता आम्ही निघलेलो नांदेडला जायला, आणि कसं होते लग्न काय नाही ते पण पूर्ण व्हिडिओ जे आहे स्किप न करता जरूर बघा। चला आता लग्नाच्या ठिकाणी जे आहे ते पोहोचलो आहे, तर शेवटची जी निघलेली त्याच्यामुळं आता पूर्ण जे कार्यालय जे थोडंसं रिकाम आहे, कारण सगळ्याची गेले शेवटी खूप छान डेकोरेशन केलं होतं। हॉल पण भरपूर मोठा होता, त्याच्यामुळे लोक हॉल छोटा असला की पब्लिक जे आहे ते जास्त असते। आणि महाराष्ट्र लग्न पूर्ण जे होते आपल्या ताई सगळं काटक पदराच्या साड्या घातल्या होत्या, खूप छान असं लग्न झालं जे आहे खूप छान। खूप छान लग्न सोहळा जे पार पडला आणि रात्रचं जे आहे ते आम्हाला 5:30 वाजले होते तिथून निघायला, आणि इथं यायला जे आहे ते 11:30 वाजले। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असं झालं आमचं छानसं लग्न, आणि पाऊस जे आहे ते अजून पण चालूच आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा।